नमस्कार, वेलकम टू मोहिदिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळीच दीपाने सगळ्यांना विचारलं की नाश्त्याला पोहे खाणार का. प्रत्येकाने का कोणास ठाऊक नाकं मुरडली, पोहे नको होते आज. मग आयत्या वेळेस काय करायचं, एकदम अगदी आयत्या वेळी कोणतीही तयारी नसताना काय रेसिपी बरं होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी गंमत तुम्हाला बघायची आहे. इथे आपण एका मिक्सिंग बाउलवर मुगाची डाळ घेतली आहे, वजनी 150 ग्रॅम. एक चमचाभर उडदाची डाळ घातली आहे, त्यामध्ये साधारणपणे वजनी 10 ग्रॅम. त्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 5 ग्रॅम मेथीदाणे, 25 ग्रॅम शेंगदाणे आणि 50 ग्रॅम पोहे घालून आपण मिक्सरला जाडसर फिरवलेत बरं का. थोडंसं फिरून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं आणखीन पाणी घालून त्याची आपण अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं आहे, त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि भरपूर सारा म्हणजे जवळपास एक अर्धी किंवा एक जुडी कोथिंबीरची आपण चिरून त्यामध्ये घालायची आहे. आणि हे सगळं मस्तपैकी आपण मिक्सरला व्यवस्थित फाईन थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं आहे बरं का. याची मस्त पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता की हिरवागार रंग त्या कोथिंबीरीचा आणि हिरव्या मिरचीचा त्या पेस्टला आलेला आहे. ही सगळी पेस्ट आपण ह्या सगळ्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. मित्रांनो, आपण एक मजेदार असा अगदी आयत्या वेळी काही पूर्वतयारी नसतानाचा एक नाश्ता तयार करत आहोत बरं का. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. आता हे मस्तपैकी मुगाच्या डाळीचं आणि इतर आणखीन जिन्नस घालून आपण एक मस्तपैकी घट्टसर बॅटर तयार करून घेतलं आहे. इकडे तव्याला हलकंसं आपण ऑइल लावून घेतलेलं आहे आणि गरम झालेल्या तव्यावरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ते असं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आणि त्याला मस्तपैकी मध्यम आचेवरती आपण शेकायला घातलेलं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात आजूबाजूने आपण थोडंसं तेलसुद्धा त्याला ब्रशच्या सहाय्याने सोडायचं आहे म्हणजे ते मस्तपैकी खरपूस असं भाजलं जातं, परतलं जातं. तुम्ही बघू शकतात अगदी 2 मिनटात आपण त्याला पालथं मारलेलं आहे आणि पालथ्या मारल्यानंतर तुम्ही वरती बघत असाल अतिशय मजेदार अशा सोनेरी रंगावरती ते खालून भाजलं गेलेलं आहे. मस्तपैकी फ्राय झालेलं आहे हलकं हलकं. त्या बाजूने सुद्धा आपण त्याला तेल अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पुन्हा आपण त्याला पलटी केलेलं आहे. खालूनसुद्धा त्याला हलकासा गोल्डन रंग आलेला आहे बरं का. मस्तपैकी गरमागरम हा आपला नाश्ता तुम्ही तयार होताना बघत आहात. पुढे आणखीन एक छोटासा ट्विस्ट आपण यामध्ये बघणार आहोत. आमच्याकडे हा नाश्ता ज्यावेळेस बनतो त्यावेळेस थोडीशी फरमाईश असते बरं का. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालत आहोत कारण कोणाला हे मध्यम जाडीचं हवं असतं आणि काहींना ते अगदी कागदासारखं पातळ अगदी पेपर डोस्यासारखा सुद्धा तो कोणाला हवा असतो. तुम्ही याला काहीही नाव ठेवू शकता. तुम्ही डोसा म्हणू शकतात, इडली म्हणू शकतात. कारण शेक्सपियरने असं म्हटलं आहे की नावात काय, गुलाबाला गुलाब म्हणा किंवा तुम्ही काही म्हणा त्याचे गुणधर्म तर तेच राहणार आहेत. त्यामुळे नावाचं एवढं काही विशेष नाही आहे. पण तुम्ही याला तुमच्या पद्धतीने मला नावही सुचवू शकतात कमेंट करून. ह्या नाश्त्याला नाव काही असो पण न्यूट्रिशियस मात्र तो खूप असणार आहे कारण यामध्ये मस्तपैकी मुगाची डाळ आहे जो प्रोटीन रिच होणार आहे, उडदाची डाळ आहे, मेथीदाणे आहेत, शेंगदाणे आहेत, बऱ्याच ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यामध्ये मस्तपैकी हिरवागार कोथिंबीर आणि लसूण आहे. इतका स्वादिष्टसुद्धा तो असणार आहे. यामध्ये आपण सगळ्यात आधी जो बनवला तो असा मध्यम जाडीचा बनवलेला आहे आणि आता हा आपण बऱ्यापैकी पातळ आणि बारीक असा बनवला आहे बरं का. तुम्ही बघू शकतात. आता इथे आपण ज्यावेळेस त्याला उलथीने उलथवू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा जरा जास्त पातळ आपण असा बनवून घेतलेला आहे. ज्यांना कोणाला पातळ कागदासारखा आवडतो त्यांच्यासाठी आता आपण हा नाश्ता पुढचा प्रिपेअर करत आहोत. बघू शकतात मस्तपैकी सोनेरी रंगावरती त्याचं खरपूस असं भाजलं जाणं खूपच टेम्पटिंग वाटतंय नाही का. मस्तपैकी त्याला शायनिंग आहे. तुम्ही बघू शकतात गरमागरम वाफळलेला आपला हा नाश्ता तयार होतोय. यासोबत तुमच्यासाठी एक मजेदार असा एक पुन्हा छोटासा ट्विस्ट पुढे असणार आहे बरं का. याच्यासोबत आपण एक मस्तपैकी एक अनोखी चटणी बनवणार आहोत. ती सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला ती चटणीसुद्धा बघायला मिळणार आहे. याला आता आपण अशा पद्धतीने 1-2 वेळा पलटी करूया आणि आपण हा असा दुसऱ्यांदा सुद्धा व्यवस्थित अगदी कागदी असा हा तयार करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. पण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढे आता आपण यावरती मस्तपैकी लागणारी एक मस्त ग्रीन चटणी तयार करून घेऊया. कुठलाही पार्ट बघताना जर तुम्हाला आवडला तर इमोशनवर जास्त कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करू नका बरं का. लगेच लाईक करा. पुढे आता आणखीन एका मजेदार चटणीसाठी आपण मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घातल्या, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या, त्यामध्ये आपण डाळ्या घातल्यात बरं का. थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडीशी म्हणजे थोडी जास्त
घालायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून मस्तपैकी ते फिरून घ्यायचं, त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. बरं, पुढे लगेच एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी तडतडली की त्या तेलामध्ये आपण ही सगळी मस्तपैकी फिरून घेतलेली चटणी किंवा ती फाईन पेस्ट आपण त्यामध्ये घालायची आणि थोडंसं पाणी आपण भांडं विसळून घातलं आणि त्या तडका गरमागरम त्या तडक्यामध्ये आपण ही सगळी चटणी घातली की लगेच ती तयार होते बरं का. मस्तपैकी ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आपण बनवलेल्या गरमागरम प्रोटीन रिच नाश्त्याबरोबर ही चटणी खूपच मजेदार लागते बरं का. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉससुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्यासोबत हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊ शकतात. तसंच बघायला गेलं तर ह्या नाश्त्यासोबत काहीही नसलं तरीसुद्धा चालणार आहे बरं का. तो नाश्ता स्वतःच इतका परिपूर्ण आहे की तुम्ही नुसता जरी तरीसुद्धा चालणार आहे. आशा करतो आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. भेटूया पुढच्या भागात अशाच माहितीपूर्ण मजेदार रेसिपींचं. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.